नमस्कार मंडळी. आज ना मी काल बाजारातून मोठा जवळ अर्धा किलोचा फ्लावर आणला आहे. त्याचे तुकडे करून घेतले. अर्धा ठेवला कारण आम्ही खाणार तिघच. पण तेजपत्ता, दालचिनी घालणार आहे. आलं लसूण पेस्ट, हे पावडरी आहेत. लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, एक कांदा, एक टमाटा, एक मिरची आणि कोथिंबीर याचं मी हे करणार आहे, ग्रेव्ही करणार आहे. हा बटाटा एक मी फोडी करून घेतलेले. वेगळ्या पद्धतीने जराशी रस्सा भाजी करायची. त्याच्यामध्ये आणि आपण जे ग्रेव्ही केली ना ती ग्रेव्ही पावडर घेतलेलं, लाल तिखट, लाल तिखट, गरम मसाला, हे पण सर्व फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचं. तेलामध्ये चांगलं फ्राय केलं ना कलर चांगला येतो रस्स्याला, भाजीला कलर छान येतो. चांगलं फ्राय झालेलं आहे. आता आपल्याला फ्लावर आणि बटाटा टाकून द्यायचं फोडणीमध्ये. चांगलं तेलामध्ये मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं. छान भाजी झाली आहे. गरम पाणी घालायचं. गरम पाण्यामुळे रस्सा आपला एकदम कलर एकदम रेड कलर येतो. भाजी आणखी चवीला पण छान लागते. करून बघा कशी वाटली ही रेसिपी. आणि 10-15 मिनटात भाजी शिजते. चवीनुसार मीठ घाला. तुम्हाला पाहिजे असेल तर अजून पाणी घालून रस्सा वाढवू शकता. कशी वाटली बघा तुम्हाला रेसिपी. एकदम छान होते. एकदा नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी वाटली तुम्हाला. वरून कोथिंबीर घालायची. किती लाल रेड कलर आला आहे बघा, कलरफुल. आणि खायला पण छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीला. धन्यवाद. बाय.